आपण एखाद्या मॉलमध्ये चालत नाही, आपण चालतोय बारामतीच्या बस स्थानकावरती. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला वाटतं हे का एअरपोर्ट आहे का, पण हे एअरपोर्ट नाही, हे दादांच्या दूरदृष्टीतून साकारलेलं बारामतीकरांसाठी एक सुसज्ज असं बसस्थानक आहे. या बसस्थानकाची चर्चा आज केवळ बारामतीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आणि संपूर्ण भारतात सुरू आहे. पण आमच्यासाठी हे केवळ विटा सिमेंटचं बांधकाम नाही. ज्या वास्तूला दादांचे पाय लागलेत, जिथं त्यांनी स्वतः उभं राहून प्रत्येक कोपरा निहाळला, तिथे आम्हाला त्यांचं आमच्यावरचं प्रेम दिसतं. लोक म्हणतात विकास झालाय, पण आम्ही म्हणतो दादांनी आम्हा बारामतीकरांना दिलेली ही एक अनमोल भेट आहे. आपण आपल्या माणसांना प्रवासात त्रास होऊ नये, आपली बारामती जगात भारी दिसावी, ही जी धडपड दादांच्या मनात होती ना, ती आज या वास्तूत बोलताना दिसते. दादांच्या स्वप्नातील ही बारामती आणि त्यांनी बारामतीकरांवर केलेलं हे मायेचं छात्र आहे. दादांनी त्यांच्या दूरदृष्टीतून उभं केलेलं भव्य बसस्थानक बघताना तुम्हाला काय वाटते? तुमच्या मनातील भावना मला कमेंट करून नक्की सांगा.